नमस्कार. कसं चाललंय सगळं? नवीन वर्षाचं वारं सुटलेलं आहे आणि सगळीकडे तेच ते 31च्या पार्ट्या, फटाके आणि हॅपी न्यू इयरचे ढीगभर मेसेजेस मला पण येत आहेत. पण मित्रांनो, खरं सांगू, नवीन वर्ष म्हणजे फक्त तारखा बदलणं नसतं. कधी विचार केलाय का? आपल्या घराला घरपण 4 भिंतींमुळे येत नसतं, तर त्या भिंतींच्या आत चालणाऱ्या गप्पांमुळे येतं. आपण सगळे एकाच घरात राहतो, बरोबर? पण कधी कधी असं वाटतं की आपण फक्त वायफाय शेअर करणारे अनोळखी लोक आहोत. तुम्हाला पण वाटतं का? आठवा बरं शेवटचं तुम्ही तुमच्या मुलांसोबत जमिनीवर मांडी घालून कागदाची नाव कधी बनवली होती? अहो, आई बाबांसोबत बसून त्यांच्या कॉलेजच्या लाईफबद्दल तुम्ही कधी विचारलंय त्यांना? आपल्या घरातल्या स्त्रिया सकाळच्या चहापासून रात्रीच्या दुधापर्यंत चक्रासारखे फिरत असतात. या नवीन वर्षात त्यांना तू दिवसभर करतेच काय हा क्लासिक प्रश्न विचारण्यापेक्षा तुला आज कसं वाटतंय ग, तू बरी आहेस का, असं विचारून बघा. एखाद्या महागातल्या गिफ्टपेक्षा तुमची ही विचारपूस त्यांच्या चेहऱ्यावर जास्त चमक आणेल. एकदा करून बघा. आणि हो, माझ्या सुपरमॅन मित्रांनो, हे तुमच्यासाठी. दिवसभर जगाशी 2 हात करून जेव्हा तुम्ही घराचा उंबरठा ओलांडता ना, तेव्हा तो योद्ध्याचा आव आणि चिलखत बाहेरच खुंटीला टांगून घरात या. पुरुष रडत नाहीत हा डायलॉग आता जुना झालाय. कधीतरी आईच्या किंवा बायकोच्या कुशीमध्ये डोकं ठेवा आणि मन मोकळं करून टाका. तुमची ताकद तुमच्या रडण्याने कमी होत नाही, उलट तुमचं नातं अधिक घट्ट होतं. चला तर मग 2026 साठी काही हटके संकल्प करूयात. दिवसभरातला अर्धा तास नाही, 1 तास नो गॅजेट टाइम. मोबाईलला सुट्टी आणि माणसांना एंट्री. दुसरा संकल्प, एकमेकांची मापं काढण्यापेक्षा एकमेकांचं कौतुक करूयात. आणि सर्वात महत्त्वाचं, समोरच्याचं म्हणणं समजून घेण्यासाठी ऐकायला शिकूयात, उत्तर देण्यासाठी नाही. त्या जुन्या सोफ्यावर जाऊन बसा, तुमच्या हातात वाफा आलेला चहा घ्या आणि आठवणींच्या गप्पांमध्ये हरवून जा. आठवणी साठवायला मेमरी कार्ड लागतं, पण त्या जगण्यासाठी फक्त वेळ लागतो. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या लाडक्या माणसांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. मीही वाट बघते तुमच्या शुभेच्छांची कमेंट बॉक्समध्ये.